भगवंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे। येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे। एक जागरूक लोकप्रतिनिधी आणि कुशल संसदपटू म्हणून या काळात त्यांनी कधीही पुसली न जाणारी अशी आपली ओळख निर्माण केली। रामभाऊ जेव्हा विधानसभा सदस्य होते तेव्हा महाराष्ट्र विधिमंडळात विरोधी पक्ष दुर्बळ होते। जनसंघाची परिस्थिती तर दारुण होती, पण त्याही परिस्थितीत सर्व प्रकारची सांसदीय आणि वैधानिक आयुधे वापरून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणता येतं हे रामभाऊंनी दाखवून दिलं। महाराष्ट्र विधानसभेतील एक घटना तर ऐतिहासिक ठरली असून आजही तिचा उल्लेख केला जातो। 1973 साली महाराष्ट्र सरकारनं विधानसभेत गलिच्छ वस्ती सुधारणा विधेयक आणलं होतं। त्या विधेयकाबद्दल बरीच मतमतांतरे होती, विरोधाची भावना देखील होती, पण त्यावेळेला सत्ताधारी असलेल्या काँग्रेसकडे पाशवी बहुमत होतं। जनसंघाचे तर केवळ 5 आमदार सभागृहात होते, त्यामुळे सरकारकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर ते विधेयक जसंच्या तसं मंजूर होईल असं सगळ्यांनीच गृहीत धरलं होतं। पण रामभाऊंनी आपले सर्व वकिली आणि संसदीय कौशल्य वापरून त्या विधेयकावर कलमनिहाय चर्चा घडवून आणली। त्यामुळे विधानसभेचं काम दिवसभर तर चाललंच, पण संपूर्ण रात्रभर देखील कामकाज चालवावं लागलं आणि अखेर 17.5 तासांच्या चर्चेनंतर आणि काही दुरुस्त्या स्वीकारल्यानंतरच ते विधेयक मंजूर होऊ शकलं। महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासातील रामभाऊंच्या नावावरील हा विक्रम अद्याप अबाधित आहे। महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी लोकसभेसमोर एक पिटिशन सादर केलं आणि त्या माध्यमातून लाखो रेल्वे प्रवाशांचे अनेक प्रश्न मार्गी लावले। 1978-1979 साली त्यांनी केलेला हा प्रयत्न भारताच्या संसदेच्या इतिहासातील पहिला होता। सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी संसदेकडे अशा प्रकारचा अर्ज करू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडता येते हे रामभाऊंनी त्या माध्यमातून दाखवून दिलं होतं। खासदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील कच्च्या कैदेत अकारण खितपत पडलेल्या लाखो दुर्दैवी नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता। वेगवेगळ्या वैधानिक व संसदीय आयुधांचा परिणामकारक वापर करून विधानसभेत आणि लोकसभेत प्रभावी काम कसं करावं याचा आदर्शच त्यांनी घालून दिला होता असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही। गेल्या 40 वर्षांमध्ये आपल्या देशातील संसदीय वैधानिक कामकाजाचा स्तर आणि दर्जा कमालीचा घसरलाय। आजच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊंच्या कार्याचं महत्त्व फार मोठं आहे। हातात घेतलेलं काम अत्यंत नीटनेटकेपणानं आणि चोख पार पाडणं हा रामभाऊंचा स्वभाव होता। त्यांचं स्वतःच्या कामाचं नियोजन अत्यंत काटेकोर असायचं। सकाळी 6, पावणे 6 वाजता सुद्धा ते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ देत असत। प्रवासातला देखील वेळ वाया जाऊ नये यावर त्यांचा कटाक्ष असायचा। त्याकरता प्रवासात जाताना रस्त्यातल्या विविध थांब्यांवर त्या भागातील कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणं हा उपक्रम ते नियमितपणे करत असत। त्यासाठी प्रवास ठरला की त्या मार्गावरील कार्यकर्त्यांना आगाऊ पत्र पाठवण्याची त्यांची पद्धत होती। दिवसाचा अधिकाधिक वेळ कामासाठी वापरता आला पाहिजे यासाठी ते कायम आग्रही होते। आपल्या कामांचं नियोजन देखील ते त्या पद्धतीनं बारकाईने करत असत आणि केलेलं नियोजन त्याच पद्धतीनं पूर्ण करण्यावर त्यांचा भर असायचा। काटेकोर आणि उत्तम नियोजन करून काम केलं तर कार्यकर्त्यांची कार्यक्षमता वाढते असा त्यांचा विश्वास होता। या कार्यपद्धतीचा आदर्श त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून घालून दिला होता। त्यांच्यासारखा संघटक, संसदपटू कार्यकर्ता पुन्हा होणार नाही। उत्तम संघटक असलेल्या आणि नियोजनबद्ध काम करणाऱ्या या संघाच्या प्रचारकाला विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन। शुद्ध हरपली असतानाही ना संघा विण तुझे,
शुद्ध हरपली असता नाही ना संघाविण दूजे शेवटच्या श्वासालाही हृदय संघ विराजे शेवटच्या श्वासालाही हृदय संघ विराजे अल्पायु जरी त्यांच्या नशिबी कार्य दीर्घते स्मरणा लोकप्रतिनिधी संसदपटू सामान्यांसाठी करुणा अल्पसोनी संघ विचारांनी मग संसद गाजे शेवटच्या श्वासालाही हृदयी संघ विराजे नीटनेटके अनकार्यक्षम सूक्ष्म नियोजन भावे दिवसभरातील कमाल तास आपुल्या कामी यावे संघटनेच्या कार्यात्यांचे सदा खुले दरवाजे शेवटच्या श्वासालाही हृदय संघ विराजे शेवटच्या श्वासालाही हृदय संघ विराजे हा लेख विवेक प्रकाशनच्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. हा लेख माधव भंडारी यांनी लिहिलेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील समस्त सज्जन शक्तीपर्यंत आपण पोहोचवावा ही सादर सप्रेम विनंती. आपण जर बेल बटन दाबलं तर ह्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सहजगत्या आपल्या मोबाईलपर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगा. हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे.